बघितलं कसली चालू मुलगी आहे. एक तर बिनबुलाई मेहमान, लगेच तयार झाली. आणि आपला दादा तर काय धर्मराज, खोली घे म्हटल्यावर लगेच घेतली. तुम्हाला सांगतोय आज हिने एक खोली बळकावली, उद्या अख्खं घर बळकावल्याशिवाय राहणार नाही. अरे बाई नाही रे, मला काय तसं वाटत नाही. अरे किती साधी सोजवळ अशी बिचारी वाटते चेहऱ्याने ती. काय बंधू? हो, मग सिंधू वहिनींचा चेहरा आठव, सेम आहे. हा नको रे बाबा, तिचं नाव नको घेऊया घरात. मला सुद्धा ही मुलगी या घरात नकोय. अरे किती छान स्वयंपाक करते. नाही दुसरी आहे का कुठली मुलगी नजरेसमोर? आहे ना, म्हणजे होती ना, जी आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आपल्या घरी येते केळवणासाठी. सई? मी एक सांगू का, म्हणजे राग म्हणू नका, पण आपण आता त्या सईचा विषय सोडून देऊया. नाही, ती लग्न करून आदित्यची बायको म्हणून आपल्या घरी आलेली मलाही आवडलं असतं, पण आता ती निघून गेली ना आपल्या हातात ना, काय करणार? तिने जरा घाईच केली साखरपुडा करण्याची. आपण काहीतरी केलं असतं ना. काय रे बंधू? बंधू? अरे बंधू, तुझ्याशी बोलतोय. तिने साखरपुडा करायला चूक केली असं वाटत नाही तुला? वाटतेही आणि नाही वाटत. म्हणजे तिची 100% चूक नाहीये. कारण काय? कारण मीच तिला सुयशची साखरपुडा करायला सांगितलं. अरे का केलंस बंधू असं? अरे ह्या आपल्या आदित्यसाठी ती काय वाटेल ते करायला तयार होती. दापोलीला त्याच्या मागे मागे गेली आणि त्याला सांगितलं की तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. तिचं त्याच्यावर प्रेम आहे? हो ना. पण मग आता? पण हा आदित्य दादाला दिलेले वचनात अडकलेला, आणि आपण त्याच्यावर चांगुलपणाचे संस्कार केलेत ना, ते तो सोडायला तयार नाही. मग म्हटलं त्या पोलीचं कशाला वाटोळं करावं म्हणून सांगितलं तिला. मी नव्हतो तर केवढा गोळ घातलाय. अरे मी घरात असून सुद्धा यानं मला कळू दिलं नाही. बाई माझी चूक झाली, माफ कर मला. नाही ना बंधू, माझा राग तुझ्यावर नाही आहे रे. राग आहे तर या घरावर, या परिस्थितीवर. तुला जे योग्य वाटलं तसं तू वागलास, म्हणजे सगळेच तसं वागतात. पण ज्या दिवशी सई आणि आदित्य तसं वागतील ना, त्या दिवशी हे घर सुखाने झोपेल, किंवा झोप उडेल ह्या घराची. काय झालं शर्मिला? काहीच नाही. कुठे काय? शर्मू तू रडते? नाही रे, रडत नाही काही मी. आपल्या सईला एकदा डोळे भरून बघते म्हणून जरा. मला तर पापणी पण मिठावीशी वाटत नाही, कारण इथे आपण पापणी मिटली आणि तिथे बेटू सासरी निघून गेली, आपल्याला परत दिसणार पण नाही. शशी असं नको ना रे बोलूस. काय एवढी आपल्यापासून लांब जाणार नाहीये की आपल्याला कधी दिसणारच नाही. पण ती फक्त आपली बेटू राहिली नाही ना आता, ती कोणाची तरी सून, कोणाची तरी बायको होणार आहे. आपला साला हक्कच संपणार यार तिच्यावरचा. शशी
हक्क वगैरे काहीही संपत नाही रे आपला. आणि शिवाय तुला ठाऊकच होतं ना की एक ना एक दिवस आपल्या भेटूचं लग्न होणार आहे, ती तिच्या सासरी जाणार आहे. ठाऊक होतं ना तुला? शर्मिला, प्रत्येक बापाला हे माहिती असतं, तरी कुठल्याही बापाला असं वाटत नाही की आपली पोरगी त्याच्यापासून दूर जावी. पेटूचा चेहरा बघूनच माझी सकाळ व्हायला पाहिजे आणि तिचा चेहरा बघूनच मला सुखाची झोप लागायला पाहिजे. लाईफ टाईम बस. सांगून टाकू काय या दोघांना की मला हे लग्न नाही करायचंय म्हणून? खरंय तुझं, पण आता काय उपयोग आहे मनातलं सगळं बोलून? आता तुझं लग्न ठरलंय ना, आता आपल्या घरातून तिची निघायची वेळ निश्चित झाली आहे. आता नाही काही बदलू शकत आपण. आता की नाही आपण हसत हसत आपल्या बेटूला अलविदा करू शकतो बस. शशी, काय हो, एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? झोपला नाही? काय झालं, बरं नाही का वाटत आहे? नाही नाही, फक्त झोप नाही लागत आहे. अगो बाई, दूध आणू का जायफळ घालून? का डोक्यावर तेल घालू तुमच्या? नाही नाही, नको नको. म्हणजे तेवढं काही झालं नाही, मला लागेल झोप. तू का जागतीयस? तुझा झोप. मी तुम्ही इथे जागे आहात म्हटल्यावर मला झोप लागेल का? अगं पण मला नाही जमणार तसं. आता वेगवेगळ्या खोलीत झोपत असलो तरीही नाही, आणि उद्या एकमेकांच्या उशाशी झोपलो तरीही नाही. तुमचा डोळा लागल्याशिवाय मला नाही झोप लागायची. काय झालंय आदित्य, सांगा ना. खरं तर तसं काहीच झालेलं नाहीये, पण खूप काहीतरी झालंय ना, असं आतून जड वाटतंय. तर काहीच चुकलं नाहीये, पण तरी काहीतरी चुकलंय असं वाटतंय, पण नेमकं काय तेही कळत नाहीये. काहीही चुकीचं न वागता ज्याला दडपण येतं ना, तो भला माणूस समजावा असं माझी आई म्हणायची. माझं नशीब थोर म्हणून तुमच्यासारखा भला माणूस माझ्या नशिबी आलाय.
पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी आले आहे ना, आता सगळं नीट होईल. आपण असतील नसतील त्या चुकल्या मागल्या सगळ्या गोष्टी बरोबर करू. फक्त काय काय फक्त फक्त तुम्ही माझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. कुठलीही गोष्ट असो, तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू नका. नाही ना लपवणार? नाही नाही लपवणार. मेघना अगं घरात माणसं आहेत यार. मग असू देत की. कोणीतरी बघेल यार. कोणी पाहिलं तर पाहू देत की. आता सगळंच तर ठरल्यात जमाय. लग्न मंडपात दिवसा ढवळ्यात तुम्ही माझा हात हातात घेणारच आहात ना. मग आता त्याचीच रंगीत तालीम समजा. किती मौशार हात आहे हो तुमचा. अगदी लोण्याचा गोळ्या धरल्यासारखं वाटतंय. आणि तुम्ही देखील लोण्यासारखेच विरघळताय. काय हो, तुम्ही याआधी कुठल्याच मुलीचा हात हातात घेतला नाहीयेत का? अहो आता ठरलंय ना आपलं, काहीच लपवायचं नाही म्हणून. मग आता सांगा ना, माझ्या आधी कुणी घेतलाय हा हात हातात? तुम्ही उत्तरं द्यायची जितकी टाळाटाळ कराल ना, तितके जास्त प्रश्न मला पडत जाते. आणि ते मी विचारतच जाईल. तेव्हा आता मुखाट्याने सांगा, माझ्या आधी कुणी घेतलाय हा हात हातात? त्या सईने? एवढ्या रात्री फोन करायचा वेडापणा दुसरा कोण करणार? तीच असेल ना, तुमची ती वेडसर मैत्रीण. घ्या तो फोन. नाही अगं, असू दे. खरंच सांगते, घ्या तो फोन. अगं एवढं महत्वाचं काही मी नसेल. म्हणते ना घ्या म्हणून. घ्या तो फोन. घ्या आदित्य. मेघना, हॅलो आदित्य. हॅलो आदित्य, आहेस ना? हा 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 आहे, बोल. आय एम सो सॉरी आदित्य, मी तुला कॉल केला. पण थँक्यू जो माझा कॉल उचललास. आणि थँक्स अ लॉट, तुम्हाला अनब्लॉक केलं असते. आणि आय एम रिअली सॉरी. परत एकदा मी तुला रात्री फोन केला, पण खरंच सॉरी. मी तुला हे सॉरी आणि थँक्यू वगैरे असू दे. तू पटकन मुद्द्यावर येतेस का? काय का केलास फोन? सॉरी. नाही आता नो सॉरी नो थँक्यू ठरलं. ओके, पुढे पुढे. मी घरातून पळून चालली आहे. काय? हो, मी बॅग बिग भरून फुल अँड फायनल कदाचित शेवटची या घरातून पळून चालली आहे. पळून चाललीयस म्हणजे कुठं चाललीयस? नाही, ते अजून डिसाईड नाही केलं, पण चालली एवढं नक्की. सई, ते सगळं सोड. आता तू का पळून चाललीयस तू?
फुल केमिकल ऊर्जा झाला यार डोक्यात आधी. ते मला ना माझे माझे असे हार्टबीट्स आहेत ना ते असे फुल वेगात पळतात आणि त्याच्यामुळे मग फक्त मी पण पळते. सई मला काही कळत नाहीये तू काय बोलतेस ते. मला तरी कुठे काय कळतंय? मलाही काही कळत नाहीये. म्हणजे कदाचित मला कळतंय पण तरी मला खरं सांगू का, मला हे कळतंय की मला हे लग्न आणि ते सुद्धा सुयशची वगैरे मला असं ऑसम मला फिलिंग येत नाहीये यार. म्हणजे सगळेजण खुश आहेत. ओके, मम्मा डॅडू खुश आहेत, सुयशच्या घरचे, सुयश ते तर ऑफकोर्स सगळेजण खुश आहेत, पण सगळ्यांना खुश बघून मी खुश नाहीये. आणि का खुश नाहीये आय डोंट नो, पण नाहीये खुश. आणि नाहीये तर नाहीये यार खुश. आणि जर का आज खुश असले आणि उद्या खुश नसले तर, उद्या नसले तर परवा सुद्धा खुश नसणारच ना. मग आयुष्यभर असं खुश न राहता कसं जगायचं? आणि मग तोपर्यंत पळण्याचा मूड निघून गेला तर, म्हणजे आता पळताना मी 100% खुश आहे का? तर नाही, कदाचित ती सुद्धा मी पूर्ण अजून खुश नाही. तिथे यार सॉलिड कन्फ्युजन होतं यार डोक्यात. हे लग्न बिग्न नाही झेपणार आहे मला, नाही झेप. सई शांत ती. तू श्वास घे. डीप ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. आता मला सांग, हे सगळं जे काही होतं हे तूच ठरवलंयस ना? मी कुठे ठरवलं? मम्माने ठरवलं ते सगळं. हा, म्हणजे नंतर मी पण हो म्हणाले, मी लग्नासाठी झाले तयार, पण ते तू तुझं लग्न ठरवलं, म्हणजे तू स्वतःचं लग्न ठरवलंस म्हणून मी माझं लग्न ठरवलं ना. आणि ते लग्न काय ठरवलं ते माहिती आहे ना तुला? नाही सई, तो आता मुद्दाच नाहीये. म्हणजे मुद्दा आहे पण तो आता महत्वाचा मुद्दा नाहीये. आता मुद्दा काय चालू आहे आणि तोही महत्वाचा. आताचा महत्वाचा मुद्दा आहे पळून जाणं. सई, पळून जाणं हा काही मार्ग, काही ऑप्शन असू शकतो का ग? मग काय करू आदित्य मी? हे सगळं लग्न आणि सुयशचे लग्न मला विचार करायला वेळ हवा यार. आणि तो वेळ देतच नाहीये मला कोणी. मी मम्माशी बोलणं ट्राय केलं, तिला वेळ नाहीये. डॅडूशी बोलायला गेले तर तो माझं बोलणं ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. मग काय करू मी? या सगळ्यापेक्षा ना पळून जाणं सगळ्यात सोपा ऑप्शन वाटतोय मला. ती तुम्हाला का सांगते विचार? हा, हे मला का सांगतेस सई फोन करून? कारण काय कारण? काय कारण तू अजूनही माझा मित्र आहेस ना, सगळ्यात जवळचा. हो. मग तू करशील ना मला मदत? हा? करशील ना मला हेल्प? साथ देशील ना माझी? सई, मी आजपर्यंत तुझ्या प्रत्येक निर्णयात तुला सपोर्टच केलाय, कायमच. पण आजपासून नाही. आदित्य रे, हे बघ सई, मी तुला याआधीही म्हणालोय आणि आत्ताही तेच सांगतोय. कुठल्याही परिस्थितीपासून पळून जाण्यापेक्षा तिला सामोरं जाणं, तिला फेस करणं जास्त महत्वाचं असतं. आणि आता तुला तेच करावं लागणार आहे. असं काय बोलतोयस तू आदित्य? असं म्हणजे मी जे खरं आहे तेच बोलतोय सई. असेल ना, खरं असेल, पण तू नेहमीच खरं बोलतोस असं नाहीये. आणि तसं असतं तर मग तू तुझ्या मनातलं खरं. सई बस. हा, आता उशीर झालाय सई. घड्याळातही आणि आयुष्यातही. त्यामुळे आता आपण जे मार्ग निवडले होते आपण त्यावरच चालत राहूया. तुझ्यासाठी सुयश आणि माझ्यासाठी मेघनाच आता योग्यच आहे. त्यामुळे आता पळून वगैरे जाण्याचा वेडेपणा करू नकोस आहे. तू जे ठरवलंयस ना त्याला सामोरं जा. आपण उद्या केळवणाला भेटू.